अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. प्रियदर्शनी सेवाभावी संस्था संचलित शैक्षणिक संस्थांचा सुनेकडूनच चकणाचूर. हिंगोली जिल्ह्यातील माजी मंत्री स्वर्गीय रजनीताई सातव यांनी कळमनुरी मतदारसंघामध्ये शैक्षणिक संस्था उभारून शैक्षणिक क्षेत्राची मतदारसंघामध्ये यशस्वीरित्या जाळे पसरवले. त्यांनी अपार कष्ट, मेहनत, जिद्दीच्या जोरावर बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंत शैक्षणिक क्षेत्र उभारले. त्यानंतर माजी खासदार स्वर्गीय राजीवजी सातव यांनी ही सेवा अविरत चालू ठेवली. पण काळाचा घाला राजीव सातव आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती आमदार डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांना दमदाटी करून काही कर्मचाऱ्यांना बंगल्यावर घरगडी तर काहींना साई गॅस एजन्सी येथे कामावर ठेवून त्यांचा पगार मात्र शासनाच्या तिजोरीतूनच होतो आहे. तसेच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून 1 लाख ते 10 लाखांची मागणी केली जाते. ती पूर्ण केली नाही. त्यांचा प्रस्ताव हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे न पाठवण्याचा अलिखित आदेश देऊन मुख्याध्यापकांना वेठीस धरलं जातं. हा पैसा आणायचा कुठून म्हणून काही कर्मचारी स्वतःच्या कुटुंबासह आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तालुक्यातील जवळा पंचाळ येथील कैलासवासी शंकरराव सातव विद्यालयामध्ये 5वी ते 12वीपर्यंत वर्ग असून 8वी ते 12वी वर्गातील मुलींसाठी शौचालय असून नसल्यासारखं आहे. लघुशंकेसाठी बाजूच्या शेतामध्ये जाऊन वापर करावा लागतो. शाळेचे स्वच्छालयामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसतंय. तथाकथा तिथं अध्यक्षा नसलेल्या आमदार प्रज्ञा सातव आणि मुख्याध्यापक यांच्या मनमानी कारभारामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. स्वर्गीय राजीव सातव हे प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या घरातील सदस्य समजून त्यांच्याशी वागत आहेत. आज असे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू दिसत आहे. जर आमचे राजूभाऊ रजनीताई सातव हे असते तर आमच्यावर अशी वेळ आलीच नसती, असे प्रत्येक कर्मचारी बोलत आहेत. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी सतीश लोंढे, हिंगोली.